स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा सुरू झाला आहे। अर्ज माघारीनंतर आता सर्वत्र प्रचार सुरू झाला आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते। या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे, तर महाविकास आघाडी एकसंध लढत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक आमदार माऊलीआबा खटके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वतंत्र पॅनल देण्यात आला आहे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरने। ताई, काय सांगाल? मोठी नगर परिषद आहे, जुनी नगर परिषद आहे आणि त्याच्या नगराध्यक्ष पदाचा तुम्ही आता निवडणूक लढताय। निश्चितच जुनी नगर परिषद आहे। रसिक भाऊ शेठ आणि प्रकाशदादा शेठ यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत शिरूरचा जो विकास झालेला आहे तो त्यांचे विचार हे सगळे आम्ही पुढं घेऊन आणि आबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिरूरचा विकास नक्की घडू। खरं तर ही निवडणूक पाहिली तर माऊलीआबा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व तरुणांना संधी दिलेली पाहायला मिळते। युवक त्यांनी आम्हाला संधी दिली आहे, हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि त्या संधीचं सोनं आम्ही नक्की आमच्या कामातून करून दाखवू। युवक पिढींना त्यांनी चान्स दिला आहे, त्यामार्फत आम्ही महिलांचा मुलामुलींचा कसा शिक्षण क्षेत्रातून कसा त्यांचा विकास पुढे होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ। खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व युवकांना या ठिकाणी संधी दिली आहे। आपल्यासोबत आहेत इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार माऊलीआबा खटके। आबा, काय सांगाल? इथे महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे, तर महाविकास आघाडी एकसंध लढते। महायुतीमध्ये बिघाडी झाली म्हणण्यापेक्षा की आपण प्रस्ताव त्या पद्धतीचा दिला होता। विधानसभेची निवडणूक सगळे पक्ष एका ताकदीने लढले होते, सगळ्यांनी सहकार्य देखील केलं, परंतु प्रस्ताव दिल्यानंतर त्यात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद समोरून आला नाही। त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली भूमिका घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी 16वरती या निवडणुका त्या ठिकाणी लढवण्याचा निर्णय घेतला आणि या शिरूर शहरामध्ये इथून पाठीमागचा जर काळ जर आपण पाहिला तर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादांचा प्रभाव या मतदारसंघावरती कायम राहिलेला आहे। आणि आता निवडणूक झाल्यानंतर केलेली 40-50 कोटीची कामं आणि आता केलेला शिरूर शहरावरती DPR होत असलेली या ठिकाणी या शहराचं वाढतं नागरीकरण लक्षात घेता आता पुणे ते शिरूर होत असलेला फ्लायओव्हर, हायस्पीड रेल्वे आणि आता नुकतंच न्यायालयाला देखील या ठिकाणी आपण मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून दिली। हे तालुक्याचं ठिकाण आहे, त्यामुळं ही आणि सगळ्यात जुनी नगर परिषद आहे। त्याच्यामुळे ही नगर परिषद याच्यावरती पूर्ण DPR आम्ही तयार केलेला आहे आणि विकासाच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये या शिरूर शहराची एक वेगळी ओळख या पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य नगर परिषद म्हणून उदयास येईल आणि त्या पद्धतीचं काम आम्ही या शिरूर शहरात त्या पद्धतीचं काम करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे, DPR तयार केलेला आहे सगळा, मग तो ड्रेनेजचा असू, तुमच्या कचऱ्याच्या प्रकल्पावरती असू, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू, आरोग्याचे विषय असू, छोटे मोठ्या गोष्टी असतील, अंतर्गत रस्ते असतील, जोडणारे गल्ल्यांना जोडणारे रस्ते असतील, याचा संपूर्ण सर्वे करून आम्ही त्याचा DPR तयार केलेला आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन आपलं शहर शांत कसं राहील आणि सर्व समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्या माध्यमातून आपल्या शिरूर शहराला विकासाची गती कशी देता येईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आमचा एकच ध्यास आहे, शिरूर शहराचा विकास आणि विकास। खरं तर सर्व समाजाला सोबत घेऊन शिरूर शहराचा विकास हा ध्यास घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे संपूर्ण पॅनल या निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे।